शिकू देत नाही. अजित पवार आमच्या महाज्योतीच्या पोरांना पैसे देत नाही. या अधिवेशनामध्ये शिकू देत नाही. अजित पवार आमच्या महाज्योतीच्या पोरांना पैसे देत नाही. या अधिवेशनामध्ये बॅनरबाजी करत मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देखील उपस्थित होते. काही काळामध्ये बघा, गेल्या महिन्यात दीड महिन्यापासून आमचे ओबीसी आंदोलक ॲडव्होकेट मंगेश ससाणे आणि आम्ही वेळोवेळी या महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्र्यांना महाज्योती अंतर्गत येणाऱ्या PhDच्या मुलांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप मिळत नाही यासाठी आम्ही सनदशीर मार्गानं निवेदनं दिली. सनदशीर मार्गानं मीडियाच्या माध्यमातून या सरकारसमोर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला. पण अजितदादा पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर पर्सनलाइज टीका केल्या. आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर न देता प्रचंड आम्हाला त्रास दिला. पण आमची सारथीला एक न्याय आणि महाज्योतीला एक न्याय. अरे, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये कसला आला जातीवाद अजितदादा पवार? अजितदादा पवारावर आम्ही टीका करण्याचं कारण असं की अजितदादा पवार या अर्थमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीचं दायित्व स्वतःकडे घेतलं, पण महाज्योतीला मात्र वाऱ्यावर सोडलं. ते बहुजन कल्याण खात्याच्या अंतर्गत, बाकी सगळी खाती बहुजन कल्याण खात्याच्या अंतर्गत. पण सारथीचं स्वजातीची संस्था, मग अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असो किंवा सारथी असो, तिकडं मात्र हजारो कोटीचा निधी हेच अजितदादा पवार महाजातीयवादी माणूस. परत तुम्ही आम्हाला म्हणता आमची जीभ घसरली. आम्ही वेळोवेळी सनदशीर मार्गानं आमची भूमिका मांडत असताना आमचे PhDच्या ज्या मुली आहेत, जे स्टुडंट आहेत, पुण्यापासून मुंबईपर्यंत चालत आले, तरीसुद्धा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना अजितदादा पवारांना या गोष्टी अजूनही कळलेल्या नाहीत. काल परवा अजितदादा पवार सारथीची बिल्डिंग बघायला पुण्यामध्ये गेले. त्या बिल्डिंगसमोर थोडंसं पाणी साचलं तर हाच अजितदादा पवार त्या PWDच्या अधिकाऱ्यांना झापतो. पण आमच्या महाज्योतीच्या संस्थेला